नागपूर शहरात घरफोडीच्या गुन्ह्याच्या अवघ्या काही तासात पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 ला मोठे यश मिळाले आहे. पेट्रोलियम दरम्यान संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्यानंतर धक्कादायक चोरीचा गुन्हा समोर आला आहे. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांच्या शोधासाठी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 चे पथक पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी बेझनबाग इटारसी पुलाजवळ एका अल्पवयीन मुलाची संशयास्पद हालचाल पोलिसांच्या नजरेत भरली. पोलिसांना पाहताच तो पळू लागला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. अंगझडतीच्या दरम्यान त्याच्याकडून 4,600 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. चौकशीत या अल्पवयीन मुलाने जरीपटका परिसरातील गणेश अनाज भंडार दुकानात चोरी केल्याची कबुली दिली. तपासात संबंधित घरफोडीचा गुन्हा आधीच दाखल असल्याचे स्पष्ट झाले. जप्त केलेली रोख रक्कम मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी जरीपटका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त दीपक अग्रवाल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे आणि त्यांच्या पथकाने केली. नागपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून आणखीन काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.